नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 13 एप्रिल. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर काही भागामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आज देण्यात आला आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे, तर कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण कोकण आणि गोव्यालगत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरावर, कर्नाटक तसेच गोवा या परिसरावर याच्या प्रभावामुळे राज्यात आजही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर जे काही विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर कमी दाब होता, या कमी दाबाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली आहे. तरी काही प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडं आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच उत्तर प्रदेशापर्यंत, बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र हे विस्तारलेले आहे. आज मित्रांनो, दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. त्यामध्ये गोव्यालगतचा भाग, सावंतवाडी तसेच इकडं एकदम कडेचा दक्षिण भाग, पुणे विभागातील सांगली, कोडोलीचा दक्षिण परिसर, जत या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती निर्माण होईल. पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलका पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तशी पावसाची जी शक्यता आहे या परिसरामध्ये कमी आहे. या व्यतिरिक्त दक्षिण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर, नांदेड, धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी. सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासूनच विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस चालू होता. दुपारपर्यंत हा जोर जरी कमी होणार असला तरी पण तुरळक ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये आजही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही काही भागामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागामध्ये एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे, वर्ध्यालगतचा अमरावतीचा भाग, तसेच इकडं अरवी, पुलगाव, मोजारी, आष्टी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये अचलपूर, वरुड वगैरे या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल. आज सर्वत्र पाऊस नाही. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील आज सर्वत्र पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यात मित्रांनो, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव यामध्ये फक्त दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता, तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. परभणी, हिंगोलीच्या तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते. संध्याकाळपर्यंत दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण की गोव्यालगत, कोकणालगत जो काही कमी दाब आहे, या कमी दाबाच्या प्रभावामुळे सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये, सांगलीच्या दक्षिण भागामध्ये, जतच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, सर्वत्र पाऊस नाही. तसेच लातूर आणि धाराशिवच्या काही काही परिसरामध्ये, दक्षिण परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊसही देखील वादळी वाऱ्यासह आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळेल. एकंदरीत मित्रांनो, आज पावसाचा जोर काहीसा कमी जरी होणार असला तरी पण तापमानात आजपासून पुन्हा आपल्याला हळूहळू वाढ बघायला मिळेल. दक्षिण भागामध्ये मुख्यत्वे करून पावसाचा जोर राहील. त्यामध्ये कोल्हापूरचा दक्षिण भाग, सोलापूरचा दक्षिण भाग, नांदेड, लातूर, धाराशिवचा दक्षिण परिसर, तर इकडं चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत काहीसं ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात राहील. या वातावरणात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आज पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील आज पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.